बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू चरणाता श्री गुरूंचे ते नमस्कार आता. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. श्री गुरु साक्षात परब्रह्मे तस्मै श्री गुरुरे नमः. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू चरण श्री सद्गुरूचे ते नमस्कार आता. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. श्री गुरु साक्षात परब्रह्मे तस्मै श्री गुरुरे नमः. बोला पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. तर आपलं प्रक्रिया 5 मधलं शिष्यानं प्रश्न विचारलाय की महाराज हे आपण समुच्चयाने सांगितले, म्हणजे सगळे एकत्र सांगितलंय तुम्ही, पण अंतकरण पंचकातील कोणते करते आणि भोगते, कोणत्या वाहनावर कोणत्या द्वारातून काय भोगते आणि त्यांची सेवा कोण करते हे खुलाशावार सांगावे. आपल्या शरीरामध्ये अंतकरण करत भोगताय असं तुम्ही सांगितलं, पण ते कोणत्या वाहनावर कोणत्या दारातून आणि काय भोगते, म्हणजे आपल्या शरीरामध्ये कशी प्रक्रिया चालते ह्या कर्माची. तर ह्या प्रक्रिया जर तुम्ही चांगल्या समजून घेतल्या तर आपल्या शरीरामध्ये कसं कार्य ऑटोमॅटिक भगवान परमात्मा कोणाकोणाच्या द्वाराने कोणत्या वाहनावर बसून कोण करत भोगत आहे आणि कोणाच्या सत्तेनं होत आहे हे तुमच्या ध्यानात येऊन जाईल. म्हणून गुरु म्हणतात आकाशाचे अंतकरण हे तत्व कर्तव्य भोगत आहे. आता आपल्यामध्ये कोणाचं कार्य कोण कसं करतंय ते सांगायलेत महाराज. हे आपण समुच्चयाने सांगितले, पण आपलं आकाशाचे अंतकरण हे तत्व करते भोगते व्यान या वाहनावर बसते. आता व्यान म्हणलं की आपल्याला माहिती पाहिजे व्यान काय आहे ते. मग आपण म्हणणार व्यानच जर शब्द नाही आपण पाठ केला, व्यान म्हणजे काय हो, तर वायू आहे. वायू, व्यान नावाचा वायू आहे. आकाशाचे अंतकरण हे तत्व करते भोगते व्यान हा वाहनावर बसते आणि सूत्रद्वारा येते, म्हणजे कानाच्या द्वारे येते. आणि शब्द हे विषय भोगते. शब्द हा त्याचा विषय आहे. कानाच्या योगाने ऐकला जाणारा शब्द म्हणजे कसं कार्य घडतंय म्हणून सांगायला ते. अंतकरण हे कर्तभोक्त आहे, व्यानवानावर बसते आणि कानाद्वारे शब्द ऐकवते. आता ही जी आपली प्रक्रिया चालली ऐकायची ती कशी होती म्हणून सांगायलेत. अंतकरण हे कर्तभोक्तय, व्यानवाहनावर बसतय, कानाच्या द्वारे शब्द विषय भोगतय आणि कानाच्या योगाने ऐकला जाणारा शब्द अनुकूल वा प्रतिकूल आहे या ज्ञानाने ते सुख वा दुःख भोगते. शब्दानंच आपल्याला सुख दुःख होत असतात. शब्द बहुसाल उपकाराच्या राशी. मग ह्या शब्दानेच आपल्याला ज्ञान कळतं. शब्दानेच आपल्याला विचार म्हणजे त्याचे विचार सूचना हे आपल्याला ऐकू येतंय. ते कशामुळं, कानामुळे ऐकू येतंय. पण ह्याचं कर्तभोक्त कोण आहे, अंतकरण आहे. आणि ह्या अंतकरणाचं ते कोणत्या वाहनावर, तर व्यान नावाच्या वाहनावर बसतंय आणि कानाद्वारे शब्द भोगतंय. तर हे आपल्याला अशी प्रक्रिया चालते म्हणून सांगायला. या ज्ञानाने ते सुख वा दुःख भोगते. कानाने जे ऐकलं त्याप्रमाणे त्यावर प्रतिक्रिया वाचा व्यक्त करते. म्हणून वाचा ही सेवक आहे. म्हणजे वाचन आपण बोलून दाखवतो सुखादुखाचे प्रकार. अंतकरण हे मालक ठरते. बघा इथे आता म्हणजे कोण कार्यरत आहे. अंतकरण हे मालक ठरते आणि भोगते अंतकरण आहे. आणि म्हणून आत्मा त्याचा जाणणारा आहे. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रिया तुम्हालाच कळतात. ह्या प्रक्रिया सगळ्या
म्हणजेच आत्मस्वरूपाला कळतात, पण आत्मस्वरूपानं एवढं त्याचं एक कार्य घडायचं असेल तर त्याला एवढी जजमेंट करावी लागते. म्हणजे काय अंतःकरण लागतंय, वाय नावाचा वायू लागतो, शब्द नावाचा विषय लागतो, त्याचे अनुकूल प्रतिकूल शब्द आणि त्या अंतःकरणाचं सुखदुःख भोगणे आणि मग ते कळतंय आत्मस्वरूपालाच. पण एवढी प्रक्रिया असेल तर ते जाणण्याचं कार्य होतं. नाहीतर मग ते कसं, ही जर प्रक्रिया चालू नसेल तर एखाद्या मनुष्याचं त्याला समजा बहिरा मनुष्य आहे तर त्याची क्रिया ही होत नाही. म्हणून देवानं आपल्याला बहिरं केलं नाही. म्हणून आपण भगवंताचं बद्दल बोलणं, ऐकणं हे महत्वाचा विषय आहे. तर पुढे म्हणले दुसरा पॉइंट आहे, मग आता कळतं कोणाला तर तुम्हालाच कळतं अशा प्रक्रियाद्वारे. मग वायूचं मन हे करते आहे. वायूचं मन हे करते आहे आणि त्याचं समान नावाच्या वाहनावर, समान नावाचा प्राण आहे की नाही, वायू, समान नावाचा प्राण हे त्याचे वाहन. तर प्राणाचाच एक भाग आहे हे समान नावाचा वायू. आता वरी तुम्हाला व्यानवायूनं काय केलं म्हणून सांगितलं, इथं समान नावाचा वाहन आहे. प्राणाचाच एक भाग आहे तो. वायूचं मन हे करते आहे, समान नावाचे समान त्याचे वाहन आहे. त्याद्वारे ते त्वचाद्वारा येते आणि स्पर्श हा विषय भोगते. त्यासाठी हात ते कार्य करतो. म्हणजे त्वचेला थंडी लागली तर वस्त्र पांघरून घालण्याचं काम करतो, किंवा वारा आपल्याला जर घाम आला तर अंग पुसून घ्या असं सांगतो, म्हणजे सेवा करतो. तर सेवा करणार कोण आहे? हात आहेत म्हणले, हात आपले, म्हणून त्याला सेवक आहे म्हणले. वारा, चंदन आदी मृदू अनुकूल अशा स्पर्शाने मनाला आनंद होतो. उलट टोकदार, गरम, खरखरीत, कठीण यांच्या स्पर्शाने मनाला दुःख होते. म्हणून मन हे भोगते, पण जाणणारा आत्मा तो सुखदुःखा पलीकडेच राहतो. म्हणजे अशा पद्धतीनं आत्म्याला सुखदुःख न होता ह्या सर्व क्रिया देहाकडून, म्हणजे देह आहे, स्थूल देह, सूक्ष्म देहाचे दैवत, इंद्रिय अशा आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत. आणि म्हणून त्या आत्मस्वरूपाला काहीही होत नाही. असं तुमचं आता हे काय झालं, आपलं मन झालं, अंतःकरण झालं. आता तेजाची बुद्धी ही कर्ती आहे. तेजापासून बुद्धी निर्माण होते आणि ती कर्ती आहे. तिचे वाहन उदान नावाचा वायू आहे. ह्या सुद्धा एक प्राणाचाच भाग आहे तो सुद्धा. आणि तो चक्षुद्वारा येऊन रूप विषय भोगतो. पाय हे तिचे सेवक, ती सांगेल तिकडे ते तिला देहाला नेतात. म्हणजे देहाला आपल्या जिकडं पायाच्या द्वारे बुद्धी करती भोगते, वाहन उदान आहे, विषय रूप आहे आणि पाय हे त्याचे सेवक आहेत. तसं प्रतिकूलापासून दूर जाणे, पळणे हेही ते करतात, म्हणून ते सेवक आहे. सुंदर वस्तूकडे जाणे वा धोकादायक वस्तूपासून दूर राहणे याची आज्ञा बुद्धी देते. आपल्याला चांगलं वाईट कळतं ते बुद्धीच्या द्वारे, पण बुद्धी कशी काम करते ते इथं सांगायलेत बघा. कोणतं वाहन आहे, कशा पद्धतीने ते कार्य घडतंय ते तुम्हाला डिटेल सांगायलेत. ते पुन्हा पुन्हा पाहिलं पाहिजे. आणि पाय हे त्याचप्रमाणे कार्य करतात. म्हणून बुद्धी मालक आहे, पाय सेवक आहेत. प्रिय पदार्थ पाहिल्याने सुख होते, उलट भयंकर वा किळसवाना पदार्थ पाहिल्याने दुःख होते. म्हणून बुद्धी ही भोगती आहे, आत्मा तिचा द्रष्टा आहे, अभोक्ता आहे. हे सगळं आत्मस्वरूपालाच कळतंय, पण अशा पद्धतीने कळतंय हे ध्यानात ठेवा. आपाचे चित्त हे तत्व आहे. म्हणजे पाण्याचं तत्व चित्त आहे. चित्त हे पाण्यापासून बनलेलं आहे. त्याचं कर्तव्य भोगतं प्राण हे तिचे वाहन आहे. प्राण नावाचा वायू हे त्याचं वाहन आहे. ते जिव्हाद्वारा येते, जिभेच्या द्वारा येते आणि रस विषय भोगते. आणि शिष्ण हा सेवक, ते रसाचा त्याग करते. हे रस तिला आनंदी वा दुःखी बनवितात. अनुकूल गोड रसामुळे आनंद होतो आणि प्रतिकूल कडू रसाने दुःख होते. म्हणून चित्त हे भोगते आहे आणि आत्मा त्याचा द्रष्टा आहे. ह्या सगळ्या प्रक्रियातून असं ध्यानात घ्यायचं की आपण आत्मा, साक्षी, द्रष्टा कशा आहोत ते आपल्याला सांगत आहेत.
शिष्यानं प्रश्न केला होता पाठीमाग की सूक्ष्म देहच मी असेन, पण सद्गुरू सांगतात बाबा सूक्ष्म देह तुम्ही नसून तुमच्या शरीरामध्ये अशा पद्धतीचं कार्य होतंय आणि ते आत्मस्वरूपाच्या सत्तेनं होतंय. आत्मस्वरूपालाच ते कळतंय, पण अशा पद्धतीने कळतंय कशात ते आपल्याला सांगायलेत. म्हणून आपण याचा द्रष्टा आहोत, साक्षी आहोत. म्हणून पृथ्वीचा अहंकार हा करता भोगता, पृथ्वीचा अहंकार हा करता भोगता आपण नावाच्या वाहनावर बसून नाकाच्या द्वारे आपल्याला गंधाचं ज्ञान होतं, म्हणजे वासाचं वास येतो. गंध हा पृथ्वीचा विषय आहे. अहंकार हा सेवक गुद आहे, ते मळाचा त्याग करते. आत्मा त्याला जाणणारा अभोक्ता आहे. आत्म्याला सुखदुःख नाहीत, आत्म्याला सुखदुःख नाहीत. हे सर्व शरीराचं कार्य आहे. शरीराला म्हणून शरीराला सुद्धा आपण सांभाळलं पाहिजे, हे ध्यानात घ्या. शरीर जर चांगला असेल तर आपण हे कार्य करू शकतो. शरीर चांगला कथेची सामग्री देहावसनावरी, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. तर तुकाराम महाराज सुद्धा भगवंताकडे विनंती करतात की देवा, हे सर्व जे माझे गात्रे आहेत, इंद्रिय आहेत, शरीर आहे, ते भंगू देऊ नको. म्हणजे मी काय करेल तर भगवंता तुझं श्रवण मनन निध्यासन तुझं चिंतन करेल. आता देवानं दिलं शरीर देवाची भक्ती करण्यासाठी, पण आपण देवाचं सोडून इतरत्र बाकीचं करतो, म्हणून तर सुखदुःख जास्त भोगावे लागतात. सुखदुःख भोगण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत, आपलं मनच कारणीभूत आहे. आणि अंतकरण हे सुखदुःख भोगतय. आणि हे सर्व प्रत्येक अंतकरण पंचक चाललेलं आहे. हे अंतकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे आपल्याला कसे सुखदुःख भोगायला लावतात आणि कशाद्वारे भोगवतात ते आपल्याला इथे सांगता येत. म्हणून आत्मा त्याला जाणणारा आहे, अभोक्ता आहे. आत्म्याला सुखदुःख नाहीत. आपण ते मनाच्या द्वाराने सुखदुःख भोगतो. आपण आपले म्हणतो, कारण आपण चुकीचं कार्य इथून पाठीमाग झाल्यामुळं आणि ते मीच करतो असं जीवात्मा करतो, म्हणून सुखदुःख भोगावे लागतात. म्हणून आपल्याला प्रारब्ध बनवू द्यायचं नाही. काय प्रमाण आहे महाराज? आता आपल्याला प्रारब्ध बनवू द्यायचं नाही. प्रारब्ध बनण्यासाठी मी केलं, माझ्यामुळं झालं म्हणलं की प्रारब्ध बनत असतं. म्हणून माझ्या सत्यानं या देहाकडून कार्य करून घेतलं जातं आणि त्या कार्याचं फल भगवंताला अर्पण करावं लागतं. मग आपण आपलं प्रारब्ध बनत नाही. महाराज हा बोला की. कपिल भैयाला करायला सांगा. कपिल भैयाला बरं बरं बरं. सुमा केला महाराज, केला. तो दुसरा आवाज येत हा 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 हा. तर ते आता येतंय का ध्यानात? ध्यानात घ्या की आत्मस्वरूप काहीही करत नाही. आत्मस्वरूपाच्या सत्यानं देहाकडून सर्व कार्य होतात आणि त्या मनाच्या द्वाराने आपल्याला कळतात. बुद्धीच्या द्वारानं निश्चय करायचा, चांगली कर्म करायची, वाईट कर्म होऊ नयेत असं भगवंताला दर दिवशी आपण मागणी करायची. बाबा आमच्याकडून वाईट कर्म होऊ देऊ नको. चांगले कर्म करून त्या कर्माचं फल भगवंताला अर्पण करायचं. आणि मग भगवंताला अर्पण केल्याच्या नंतर आपल्याकडं त्याचं पातक येत नाही. आपण काय करतो, मी केलं, माझ्यामुळं झालं म्हणतो, म्हणून तरी आपल्याकडे पातक येतात आणि ते प्रारब्ध बनतं. मग प्रारब्धाचं नाश झाल्याचं प्रमाण नाही का? पूर्ण प्रमाण सांगा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. तर भगवंताची जर भक्ती केली
तर प्रारब्धाचा नाश होतो, म्हणजेच पुढे बनणाऱ्या प्रारब्धाचा नाश होतो. म्हणजे प्रारब्ध बनत नाही. पण आता आपल्याला जे मिळालेलं शरीर आहे ते प्रारब्धानंच मिळालेलं आहे. म्हणून आत्ताच्या जन्मामध्ये सुखदुःख जे होतील ते आपल्याला भोगावेच लागतात. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. पण जर आपण भगवंताची भक्ती करत असू तर आपल्याला झालेले सुखदुःख सुद्धा, त्या दुःखाचं सुद्धा विघ्न टळतात, आपल्यावरचे संकट टळतात. पण संकट टळण्यासाठी त्या भगवान परमात्म्याचं स्मरण करावं लागतं. आता आपल्याला दुःख होते पण आपण भगवंताचं स्मरण करत नाहीत, म्हणून ते आपले दुःख वाढत जातात. दुःख आपल्या समोर येऊ नये असं वाटत असेल तर सतत नामचिंतनावर असलं पाहिजे. नामचिंतन करत करत तुम्ही कुठलंही कार्य नामचिंतन करत, म्हणजे काय म्हणले ते, जाता येता उठता बसता सर्व कार्य करिता हरी बोला. हे जे आपल्याला सांगितलं, आपण हरीचं स्मरण करत नसून आपण अहंकार घेतो आणि मीच करतो असं घेतो, म्हणून आपल्याला सुखदुःख होतात. म्हणून आपली प्रक्रिया 6वी चाललेली आहे. गुरु म्हणतात आकाशाची तत्वे अंतकरण, व्यान, स्वत्र, वाचा आणि शब्द ही 5 आहेत. आकाशाची तत्वे अंतकरण, व्यान, स्वत्र, वाचा व शब्द ही 5 आहेत. म्हणजे कशी प्रक्रिया घडती ते सांगायलेत. तर शिष्य म्हणतो पण ही तत्वे आकाशाचीच आहेत असं का ठरवलं? बघा प्रश्न काय शिष्याचा, की आकाशाची तत्व अंतकरण, व्यान, स्वत्र, वाचा व शब्द ही 5 आहेत, पण हे 5 आकाशाचेच आहेत हे कशावरून, असा प्रश्न शिष्यानं केलेला आहे. म्हणून गुरु उत्तर देतात स्फुरणरूप अंतकरण आकाशापासून उत्पन्न होते. अंतकरणच आपलं आकाशापासून निर्माण झालेलं आहे, म्हणून ते अंतकरणाचं आकाशाचं आहे. ते अंतकरण हे आकाशापासून बनतं व त्यातच लय पावते, म्हणून ते आकाशाचे आहे. व्यान हा वायू सर्व अंगात आकाशाप्रमाणेच व्यापून राहतो. व्यान नावाचा वायू आपल्या पूर्ण शरीरभर असतो, म्हणून तो आकाशाचाच आहे. संचार करतो म्हणून तो आकाशाचाच आहे. कानामुळे आपण शब्द ऐकतो, शब्द हा आकाशाचा गुण आहे. तसेच वागेंद्रिय शब्द उच्चार करते म्हणून, म्हणजे वाचा इंद्रिय शब्द उच्चार करते म्हणून कान व वाचा ही आकाशाचीच तत्वे आहेत. कान व वाचा ही आकाशाचीच तत्वे आहेत. शब्द तर आकाशाचाच गुण आहे. हे सुरुवातीसच सांगितलेले आहे. आता बघा पाठीमागलचे जर आपला अभ्यास असन तर आपल्याला पुढं पुढं कळत असतं. पाठीमाग जर आपण अभ्यास नाही केला, आपण श्रवण करतो पण त्याचं मनन करत नाहीत, म्हणजे पुन्हा त्याच्याकडे पाहतच नाहीत हे काय चाललंय ते, आणि ते मनन नाही केल्यावर निधिध्यासनही होत नाही. आणि निधिध्यासन जर नाही झालं तर मग आपल्या हे ध्यानात राहत नाही. आपल्या पाठीमाग बाह्य कर्म असतात, बाह्य कर्मामुळं आपल्या याच्याकडे लक्ष नसतं. म्हणून हे सुरुवातीचं सांगितलेलं आहे की कोष्ट क्रमांक 4 आणि 6 तशीच मन, समान, त्वचा, पाणी, हात, स्पर्श ही वायूची तत्वे आहेत. वायूचीच म्हणण्याचे कारण मन वायू प्रमाणेच चंचल आहे. समान हा प्रांतर वायू रूपच आहे. त्वचेने आपल्याला स्पर्श ज्ञान होते व स्पर्श हा वायूचा गुण आहे. तीच गोष्ट हाताची आहे, त्याच्यापासून स्पर्शाची जाणीव होते म्हणून तोही वायूचेच तत्व आहे. स्पर्श तर वायूचा गुण हे पूर्वी सांगितलेले आहे. नुसती स्थिर हवा आपल्याला जाणवतही नाही, तिची हालचाल झाली म्हणजे वायूचे रूप आले, म्हणजेच आपल्याला तिचे रूप कळते. म्हणून स्पर्श ही वायूचेच तत्व आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कसं कार्य होतंय, कोणाकडून होतंय, हे सर्व आपल्याला डिटेलमध्ये सांगता येते बघा. त्याचप्रमाणे बुद्धी, उदान, चक्षु, डोळे, पाय, रूप ही 5 तत्वे तेजाची आहेत. बुद्धी स्वभावताच तेजोमय आहे. प्रकाश हा तिचा गुण आहे. आपण सहज बोलतानाही बुद्धीचा प्रकाश पडला असे बोलतो, ते त्याच कारणाने. उदान वायूचे स्थान कंठ आहे, तिथे अन्न जल यांचे विभाग जठराग्नीस अर्पण केले जातात, म्हणून ते तेजाचे तत्व आहे.
तेजाचा गुण रूप हे डोळे पाहतात, म्हणून हेही तेज तत्वाचे आहे. चक्षुष सूर्य अजायत असे पुरुषसूक्त सांगते. सूर्य विराट पुरुषांच्या डोळ्यापासून जन्मला. बघणे म्हणजे त्या वस्तूवर प्रकाश टाकणे, म्हणून डोळे हे तेज तत्वाचे आहेत. रूप तर तेजाचेच तत्व आहे. हे वरती आलेच आहे. रूपच नसेल तर काय बघणार? जर दृश्य नसतं तर आपण काय पाहिलं असतं? म्हणून परमात्म्यानं ही सगळी योजना करून ठेवलेली आहे. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. 7. तर पहिलं चक्र आहे मूलाधार. मूलाधार चक्र आहे. दुसरं चक्र स्वादिष्टान चक्र आहे. तिसरं नाभी चक्र आहे. त्याला सोलर चक्र असं म्हणतात. नाभी चक्र. आणि नंतर हृदय चक्र आहे. पुन्हा कंठामध्ये आपल्या कंठामध्ये एक चक्र आहे आपल्या. त्याचं नाव काय? त्या चक्राचं कंठामध्ये एक नाव आहे मणिपूर. तर आपल्या बिंबीमध्ये आहे आपल्या. त्याला सोलर चक्र, मणिपूर चक्र असं म्हणतात. ते अनाहत चक्र आणि कंठामधलं एक चक्र आणि एक आत्मस्वरूपापाशी आणि एक शेवटला इथं सहस्रार. अशी चक्र आहेत. ह्या चक्रांना जर आपली ही चक्र ऍक्टिव्ह राहिली तर जे हे ओमकाराचं चिंतन करतात त्यांचे हे चक्र ऍक्टिव्ह होतात. आणि हे चक्र जर ऍक्टिव्ह झाले तर शरीर पूर्ण चांगलं व्यवस्थित पद्धतीनं कार्यरत राहतं. म्हणून आपल्याला चिंतन करण्याची गरज आहे. आणि मग आपल्याकडं सत्वगुण निर्माण होतो आणि सत्वगुणानंच ही कार्य घडतात. ज्यांच्याकडे सत्वगुण नाही त्यांच्याकडून ही कार्य घडत नाहीत. धार्मिक कार्य ऐकावंसं वाटत नाही सत्वगुण नसल्यास. आपल्या ज्या दिवशी आपल्या मनामध्ये पारमार्थिक कर्माविषयी, पारमार्थिक सत्तेविषयी, नामचिंतनाविषयी, देवाविषयी आपल्याला आवड राहत नाही किंवा आपल्याला व्यावहारिक कर्मच आवडतात किंवा बाह्य विषयच आवडतात, त्या दिवशी असं ध्यानात ठेवायचं की आपल्याला रजोगुण आणि तमोगुण निर्माण झालेला आहे आणि म्हणून आपली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग आपला रजोगुण आणि तमोगुण वाढला की आपण परमार्थाकडे लक्ष देत नाहीत आणि मग नाचता येईना अंगण वाकडं याप्रमाणे मग काहीतरी सांगतो मनुष्य. नाही मला पाठीमागं माझ्या कामं होते, मला असंच होतं, मला तसंच होतं, काहीतरी पण निमित्त सांगून, वेगळे कारण सांगून परमार्थापासून आपण दूर जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्याकडचा रजोगुण आणि तमोगुण निर्माण न होऊ देता ज्यादा प्रमाणात, तर हे तिन्ही गुण असतातच प्रत्येकाच्या शरीरामध्ये. ज्ञान झालेल्या मनुष्याच्या बी शरीरामध्ये 3 गुण असतातच. पण ज्या गुणाचं प्राबल्य जास्त होईल, ज्या दिवशी आपलं सत्वगुण वाढेल ज्यादा, तर त्याच वेळेस आपल्याला मग धार्मिक कृत्य करणे, चिंतन करणे, परमार्थ करणे, परमार्थाची गोष्ट आवडणे, हे सत्वगुणामुळे होत असतं. ध्यानात ठेवा. म्हणून आता इथे त्यांनी आपाचे, परतवीचे हे प्रत्येकाचे सांगितले बघा त्यांनी. तर आपाचे चित्त, प्राण, जिव्हा, शिश्न, रस ही 5 तत्वे आहेत. चित्त जलाप्रमाणे द्रवीभूत होते. शिवाय प्रवाहीपणा हा जलाचा व चित्ताचा समान गुण आहे, म्हणून ते पाण्याचे तत्व आहे. प्राणवायू हा जलाशिवाय राहू शकत नाही. आपल्याला जर तहान लागली आणि पाणी जर नाही भेटलं तर आपला प्राण कासावीस होतो. त्याच्यामुळं पाण्याचे तत्व आहे. प्राणवायू हा जलाशिवाय राहू शकत नाही, जलमय प्राण आहे असे श्रुतिवचन आहे. पाण्याने पृथक्करण केले असता हायड्रोजन व ऑक्सिजन हे वायू वेगळे होतात, म्हणून तो जलतत्वाचा आहे. पाण्याचे 2 अणु आहेत, ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन. त्याचं जर वेगवेगळं केलं तर हे जलतत्वाचा भाग आहे म्हणले. जीवा रसांचे ज्ञान मिळवते, म्हणून तिला रसना असे म्हणतात. लाळ रस जिभेतून पाझरतो व ती सतत ओली राहते. ती कोरडी पडणे हे आजारीपणाचे लक्षण आहे. जीभ जर कोरडी पडत असेल तर आपल्याला काहीतरी आजार होऊ लागलेला आहे, ध्यानात घ्या. म्हणून ती जलाची तत्व आहे व रस तर जलासारखाच प्रवाही आहे, म्हणून जलतत्वाचा आहे.
तसंच पृथ्वीची तत्वे आहेत. अहंकार, आपान, घ्राण, गुद, गंध ही आहेत. आणि अहंकार हा जड आहे, तो देहालाही जड बनवतो. काठिण्य हा त्याचा गुणही पृथ्वीचाच आहे, म्हणून तो पृथ्वी तत्वाचा आहे. पृथ्वी हे पंचमहाभूतातील सर्वात तळाचे व स्थूल असे महत्त्व आहे. सूक्ष्मातून स्थूलाकडे येण्याची जी प्रक्रिया आहे, त्यात आकाश सूक्ष्म तर आहे, त्यानंतर वायू व मग तेज ही कमी कमी सूक्ष्मता होत गेल्याची तत्वे आहेत. पृथ्वी हा मोठा चुंबक आहे. पृष्ठभागावरील चराचर सृष्टीच नव्हे तर आकाश सोडून उरलेली 3 तत्वे तिने पकडून ठेवलेली आहेत. पृथ्वी तत्वानं आकाश सोडता सर्व तिन्ही तत्वांचं आकर्षण करून ठेवलेलं आहे, आणि तेही आपल्यासाठीच. अहंकाराचेही तसेच आहे, तोही सर्व पकडून ठेवतो. पकडणे म्हणजे त्या गोष्टीला स्थिर करणे, बेडीसारखे. हे तर जडाचे लक्षण आहे. जल व पृथ्वी ही तर स्थूल आहेत, हे सर्वत्र जाणतात. पण जल प्रवाही आहे, पृथ्वी स्थिर आहे. म्हणजेच सूक्ष्म तत्व जलामध्ये थोडस शिल्लक आहे, पण पृथ्वीत ते अजिबात नाही, हे लक्षात येईल. आपान वायू मळाला गुदावाटे बाहेर ढकलतो, म्हणून तोही पृथ्वी तत्वाचा आहे. गुदाचे कार्य मलविसर्जन, म्हणून तेही पृथ्वी तत्वाचे. आणि गंध दुर्गंध ही गुदावाटेच बाहेर पडतो, म्हणून तोही पृथ्वी तत्वाचाच आहे. अशा रीतीने पंचमहाभूतांच्या 25 तत्वांची विभागणी तुला करून सांगितली. म्हणतात गुरु, ही सर्व तत्वे तुम्ही नाहीत, देहाशी संबंधित आहेत. आता हे सर्व जे कार्य चाललं, ती हे सर्व इंद्रियांच्या द्वारे कोण करतंय, कोण भोगतंय, हे सर्व आपल्याला त्यांनी सांगितलं. कोणाच्या द्वारे करतंय, कोणाच्या द्वारे विषय भोगले जातात. ह्या शरीरामधलं कार्य ईश्वरानं निर्माण केलेला देह, त्या देहाकडून होणार कर्म, आणि जीव आपल्या माथ्यावर घेतो. म्हणजेच जीव खोटं बोलतो. खोटं बोलणे म्हणजे यालाच खोटं बोलणं असं म्हणतात. ध्यानात घ्या की जीव खोटं बोलतो म्हणजे इंद्रियाकडून देहाकडून होणारे कर्म मी केलं असं म्हणतो. आणि मग त्या कर्माची बाधा तो जीव हा करता बनतो. आणि करता बनला की त्याच्याच पापा पुण्यानं आपलं जन्म मरण खंडित होत नाही. त्याकरता ध्यानात घ्यायचं की हा ईश्वरानं निर्माण केलेला देह. आता बघा, आपल्याकडे एखादी गाडी असते, त्या गाडीकडून कसं काम करून घ्यायचं आणि कसं तिला व्यवस्थित ठेवायचं हे तुम्हाला सगळं कळतंय. तसं देहरूपी गाडी करून, शरीर रूपी गाडी कडून आपण कसं कार्य करून घ्यायचं ते आपल्यावर अवलंबून आहे ते. मग आपण काय करतो, देहाकडून एकतर हे ज्ञान नसल्यामुळं, कोणतं ज्ञान नसल्यामुळं, आत्म्याचा बोध, आत्मा आपणच आहोत, साक्षी आपणच आहोत, हे आपण न कळून घेता आणि माझ्या सत्यानं ही कर्म होतात. मग ती कर्म देहाकडून करून घेतली जातात इंद्रियाच्या द्वारे. मग कोण कसं कोणाचं करतंय, भोगतंय, हे सगळं याचा जर अभ्यास असला तर ऐकण्याला आपल्याला थोडा इंटरेस्ट येतो. पण हे जर काही कळत नसन तर मग आपल्याला ऐकावंसं वाटत नसतं. म्हणून पाठीमागले पाठ पुन्हा पुन्हा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग आपण कसे साक्षी आहोत, आपण कसे आत्मस्वरूप आहोत, आणि आपण वेगळे आहोत, आपला मृत्यू होत नाही, हेही त्रिकालाबाधित सत्य आहे. हे सर्व अनिर्वचनीय मिथ्या असं बनलेलं आहे. सता असताहून वेगळं आहे. काय आहे सता असताहून वेगळं? सता असताहून वेगळं हे अनिर्वचनीय जगत. मग हे अनिर्वचनीय जगत याला कल्पित असं म्हणतात. आता हे 2-4 शब्द हे सगळे विचारसागरामधले आहेत. हे कल्पित, हे मिथ्या आहे, हे अनिर्वचनीय आहे. मग आता आपल्याला हे अवघड वाटतंय, अनिर्वचनीय, कल्पितन, मिथ्यान. मग हे काय सांगायले की बाबा महाराज, हे काही जरा शब्द नवीनच दिसतात. तर तुम्ही हे जर पाठीमागलं पंचीकरण जर चांगलं करताल तर तुमचा प्रवेश विचारसागरात होईल. अन्यथा विचारसागरामध्ये प्रवेश होत नाही.
तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्हाला विचारसागर कळावा, तर पंचीकरण चांगलं झालं पाहिजे, पंचीकरणाचा अभ्यास केला पाहिजे, श्रवण करून मनन निध्यासन झालं पाहिजे. त्यासाठी नामचिंतनाची गरज आहे. म्हणून कोण दिवस येईल कायचा, नाही देहाचा भरवसा, म्हणून आपण आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. बाबा, या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये जर पडलं तर आपल्याला तिळतिळ सुख नाही माय बापा हो. हा संसार दुःखमय आहे. आपल्याला हा जन्म मिळाला म्हणजे आपण दुःखामध्येच पडलेलो आहोत. दुःखाचं जर सुख करायचं असेल तर कामामध्ये काम, काही म्हणा, राम राम. सुख होईल, सुख होईल दुःखाचे. मग आपल्याला जी काही सुख दुःख होतात त्या दुःखाचं सुद्धा सुख बनतं. पण भगवान परमात्माचं नामचिंतन करावं लागतं माय बापा. आपण त्या भगवंताची जर असणारी आवड ठेवली, त्या भगवंताचं जर भजन केलं तर आपल्या दुःखाचं सुद्धा सुख होऊन जातं. पण हे जीवाला कळतच नाही की आपण परमार्थ केला पाहिजे, आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. अहो, ज्यांची इच्छा होते देवदेव करायची ते त्यांना खरा देवदेव करायचं कळतच नाही. कोणी भेटतच नाही. कोणी भेटले तर तुम्हाला सांगतो कर्मच करायचं सांगतात, कर्म उपासनाच करायला सांगतात. पण हे कळत नाही आणि हे कोणी सांगत नाही. माय बापा, माझे सद्गुरू सच्चिदानंद हृदय बाबा जर मला भेटले नसते तर आतापर्यंत किती दुःख भोगावं लागलं असतं आणि किती दुःखाच्या प्रसंगातून जावं लागलं असतं, किंवा काय झालं असतं ते सांगता येत नाही. अनंत दुःख माणसाकडे येतात आणि ते सुख दुःख आपल्याला भोगावे लागतात. सुखदुःखाच्या बाजूला जर निघायचं असेल तर आपल्याला आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची, आत्मबोधाची, आत्म्याचा बोध झाला पाहिजे. आपणच आत्मस्वरूप आहोत. आपल्या सत्यानं हे कार्य होतात. देह आपला नाही माय बापा हो. देह पंचमहाभूताचा आहे. पंचमहाभूताचा देह आहे. स्थूल देह दिसतोय तो पंचमहाभूताचा, सूक्ष्म देह दिसतोय तो पंचमहाभूताचा. त्याचा आपण साक्षी आहोत, त्याचे आपण द्रष्टा आहोत. हेच सगळं आपल्याला कळतंय. मग या देहाकडून आपण चांगली कर्म करायची सोडून वाईट कर्मे का करावीत, म्हणून आपल्या ध्यानात आलं पाहिजे. चांगलं करून चांगलं होत नाही तर वाईट का करायचं, म्हणून आपल्या ध्यानात आलं पाहिजे की आपण वाईट कर्म केले नाही पाहिजे. म्हणून भगवंताचं जीव भजन करेल, नामचिंतन करेल, त्याचा सत्वगुण तयार होईल. आणि सत्वगुण तयार झाल्याच्या नंतर मग आपल्याला ह्या आत्मस्वरूपाचा बोध असतो, किंवा हे ज्ञान आपल्याला होत असतं आणि आपणच आत्मस्वरूप आहोत असं कळत असतं. आत्मस्वरूपच आपण आहोत हे जर कळलं तर तीच मुक्तता आहे. आणि त्याच बोधावर आपण राहिलं पाहिजे, दृढ बोधावर. दृढ अपरोक्ष ज्ञान, खात्रीशीर मी अशा पद्धतीने आत्मा आहे. आणि हे जर ज्ञान झालं तर ह्यालाच मुक्तता असं म्हणतात. आपला बंध आपणच घालवायचा. आपला बंध आपणच घालवू शकतो, तिथं दुसरं तिसरं कोणी घालवू शकत नाही. म्हणून स्वतःच्या अंतकरणाच्या वृत्तीला ज्ञान होणं गरजेचं आहे. आणि ते एकदा ज्ञान झाल्यावर मग आपल्याला आपण मुक्त आहोत असं कळतं. आणि ही सुखदुःख सुद्धा आपली संपून जातात. आणि सुखदुःख जरी झाले तरी ते आपल्याला सहन करण्याची क्षमता येते. म्हणून प्रक्रिया 7वी चाललेली आहे आपली. शिष्य म्हणतो, महाराज आपण पहिल्या प्रक्रियेत आकाशाची 5 अंतःकरणे, वायूचे 5 प्राण, तेजाची 5 ज्ञानेंद्रिय, आपाची 5 कर्मेंद्रिय व पृथ्वीचे 5 विषय असे सांगितले. शिष्य म्हणतो, आकाशाची 5 अंतःकरण, वायूचे 5 प्राण, तेजाची 5 ज्ञानेंद्रिय, आपाची 5 कर्मेंद्रिय आणि पृथ्वीचे 5 विषय असं सांगितलं. आणि 6व्या प्रक्रियेमध्ये तुम्ही काय म्हणतात की आकाशाचे अंतःकरण, व्यान, श्रोत्र, वाचा, शब्द ही तत्वे सांगितली. तसेच वायूचे त्यात मन, समान, त्वचा, पाणी, स्पर्श ही सांगितली. म्हणजे तुम्ही इथं वेगळं सांगायला तर पाठीमागं वेगळं सांगितलं म्हणतो तो. पण कुणाच्या मिश्रितनं एकूणमाकाचं कसं कार्य चालतंय ते त्यांनी सांगायला लागलेत. मग आपल्याला कुणामुळं कुणाचं कार्य होतंय तर ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून त्याने असं सांगितलं तर तो आडवीत होतो, पाठीमागं असं सांगितलं
आता इथं तुम्ही असं सांगाल, असं म्हणतो शिष्य, तर तेजाची बुद्धी उदान चक्षु पाद रूप आणि आपाची चित्त प्राण जीवा शिष्ण रस पृथ्वीचा अहंकार आपान घ्राण गुद आणि गंध ही तत्वे सांगितलेली आहेत. म्हणजे ही सर्व पहिल्यापेक्षा वेगळीच सांगितली आणि प्रत्येक भूतांचे स्वतःचे एक व इतर चौघांची चार अशी 5 तत्वे सांगितली. हे कस काय? तर आपलं पाठीमागे एक गोष्ट गेलंय की एक अष्टमांश भाग आपण प्रत्येकाला दिलेला आहे. प्रत्येक पंचमहाभूतानं आपला एक एक अष्टमांश भाग प्रत्येकाला वाटलेला आहे. अर्धा स्वतःकडे ठेवला आणि त्याच्यातून म्हणजे त्याचा एक अष्टमांश भाग अर्ध्यातला म्हणजे एक कोर त्यांनी असणार ते प्रत्येकाला दिलेला आहे. त्याच्यामुळे हे कार्य कसं करायचं ही ईश्वराचं नियोजन आहे. आपल्याला ह्या ईश्वराच्या नियोजनाला आपल्याला काय त्याच्याशी देणं घेणं नाही, कारण ईश्वराचं नियोजन आहे. आपण त्याला कोण म्हणणार आहे असं का केलं तसं का केलं? आता ईश्वरानं बनवलेलं जग आहे, आपण काय म्हणतो ईश्वरानं असं का केलं? आता आपण काय म्हणतो एखाद्याचा काही ऍक्सिडेंट झाला, कोणाचा मृत्यू झाला, हा 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 देवाने लय वाईट केलं, देवानं लय वाईट केलं. आता देव म्हणजे काय, त्यानं कोणाचं वाईट घ्यायचं काय पत्कर हातामध्ये काय झेंडा घेतलाय का की हे इकून आला की ह्याचा मृत्यू करायचा, ते तिकून आला की त्याला मारायचं, तिकून आला की त्याला दुःख द्यायचं, असं काय पत्कर घेतलं नाही त्या परमात्म्यानं. आपल्या कर्माची फलं आपण भोगत आहोत आणि ती भोगावेच लागतात. इथं काय इतरला कोर्ट आहे का पैसे घेऊन सोडून द्यायचं? हे आपलं इतरला कोर्ट करतं तसं. पैसे घेऊन ती केसेसचा निकाल लावायचा हे परमात्म्याकडे चालत नाही. इथं कोणी असो जा, राव असो का रंक, इथं राव असो का रंक असो, कर्माचं फल भोगावं लागतं. म्हणून त्यांनी शास्त्र पुराण करून ठेवले. 5 पांडवांना सुद्धा सुखदुःख भोगावा लागलं. जे जे साधू संत सुद्धा अवताराला आले त्यांना सुद्धा सुखदुःख भोगावं लागलं. मग आता आमच्यासारखे कोण्या झाडाचा पाला, मग आम्हाला सुखदुःख भोगावं लागेल की नाही? म्हणून आम्हाला जे सुखदुःख होतंय ते म्हणले त्या तितिक्षेमध्ये बसवा. तितिक्षामध्ये अधिकाराच्या लक्षणामध्ये तितिक्षामध्ये बसवा. सुखदुःख मान अपमान आपल्याकडं तितिक्षा ठेवा. शमदम उपरती तितिक्षा, आणि त्यानं सहन करण्याची शक्ती येत असते. देहाकडून झालेल्या कर्माचं फल देहच भोगत असतो. का भोगत असतो देह? तर मी केलं माझ्यामुळं झालं, हा आहे देहाचं. देहानंच कर्म केलं होतं पूर्वी सुद्धा, पहिल्या जन्मामध्ये सुद्धा देहानंच कर्म केलं होतं. तेच आपल्या अंगलट आपल्या माती बसलेलं आहे आणि तेच आपण सुखदुःख भोगत आहोत. आणि ते असं समजून घेतलं पाहिजे, आपण तर आत्मस्वरूप आहोत. देहाकडून झालेल्या कर्माचा आपण आपल्याकडे घेतो आणि मग ते कर्माची फलं आपल्याला भोगावी लागतात. मग ते कोणी असो, त्याशिवाय पर्याय नाही. कारण भगवंताची तशी शिक्षाच आहे, देहाच्या द्वारे सुखदुःख भोगून घेतो. म्हणून ह्या प्रक्रियेमध्ये गुरु म्हणतात, मुख्यत्व करून अपंचीकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वापासून सूक्ष्म देह उत्पन्न झालेला आहे. गुरु म्हणतात अपंचीकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वापासून सूक्ष्म देह उत्पन्न झालेला आहे. अपंचीकृत. आता अपंचीकृत कोणचे भूत आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे, आपल्या ध्यानात आला पाहिजे. अपंचीकृत कोणचे आणि पंचीकृत कोणचे? स्थूल आहेत ते पंचीकृत. पंचमहाभूते म्हणजे आकाश, वायू, तेज, हे जे सांगितलेत 5, तर हे 5 आहेत ते पंचीकृत आहेत. आणि अपंचीकृत म्हणजे हे सूक्ष्म देहातले. हे कोणात कोणात कसे कसे मिसळले, एक अष्टमांश भाग कसा दिला, अर्धा भाग स्वतःकडे कसा ठेवला, हे अपंचीकृत पंचमहाभूते. तरीही स्थूल रीतीने भिन्न भिन्न प्रक्रियेच्या सर्व तत्वांची विस्ताराने फोड होऊन मुमुक्षूची साधकाची समजूत पटावी यासाठी पंचीकरणाच्या सूक्ष्म देहाच्या कोष्टकामध्ये
सूक्ष्म देहाच्या 25 तत्वांचे जे निरूपण केले त्यात प्रत्येक भूतांची मूळ तत्वे व त्यातच दुसऱ्या भूतांची तत्वे मिसळल्याने म्हणजे आकाशाची तत्वे वायू तेज आप पृथ्वी यांच्या तत्वाशी मिसळली, तशी तेजांची तत्वे उरलेल्या 4 भूतांच्या तत्वात मिसळली असे निरूपण केल्याने फरक झाला असे तुला वाटते? कोणत्याही वा वेगवेगळ्या प्रकाराने निरूपण केले तरी त्या सर्वांचे सार एकच की तत्वे पंचमहाभूताचीच आहेत. देह हा पंचमहाभूतापासूनच बनलेला आहे. यास्तव ही सर्व तत्वे भौतिक आहेत, म्हणून अनात्मरूप दृश्य स्थूल व जड आहेत. आत्मा सर्वाहून वेगळा अति सूक्ष्म निराकार निर्गुण आहे आणि या सर्व तत्वांना जाणणारा तो आहे, म्हणून साक्षी आहे आणि द्रष्टा आहे. जरा पक्क ध्यानात घ्या. एवढ्या गोष्टी सांगायलेत की आपण काय म्हणतो की मग हे कोण करतंय, मग माझी बुद्धी चलत नाही, माझं मन चलत नाही, मला असं होतंय, मला तसं होतंय, मग मला परमार्थ करावं वाटत नाही, मला देवदेव करावं वाटत नाही. याची सगळी उत्तर आहेत याच्यामध्ये. का देवदेव करावं वाटत नाही? रजोगुण तमोगुण वाढला. आता आपण काय करतो, खाद्य बी रजोगुणाचं तमोगुणाचं ज्यादा खातो. आता कशाला आपल्याला देवदेव करावं वाटन? देवदेव न कराय वाटण्याचं कारण आपणच कारणीभूत आहोत. कारण आपण काय करतो, रजगुणाचा आणि तमगुणाचा आहार सेवन करतो. मग आपल्याकडे सत्वगुण वाढत नाही आणि सत्वगुण नाही वाढला की आपल्याला बाह्य विषय आवडतात आणि परमार्थामध्ये गोडी लागत नाही. मग आपल्याकडं सत्वगुण कशाने निर्माण होतो, तर आपण नामचिंतन करावं लागतं. नामचिंतन केलं की सत्वगुण निर्माण होतो. सत्वगुण निर्माण झालं की आपल्याला आवड उत्पन्न होते आणि आवड उत्पन्न झाली तर मनुष्य श्रवणाला बसतो आणि श्रवण बसलेलं मग त्याला त्याचं मनन होतं. मननाचं निधिध्यासन करावं लागतं आणि निधिध्यासन झालं तर मग हे सगळे प्रक्रिया आपल्याला समजायला लागतात. म्हणून बार बार आपण सांगतो की बाबा तुम्ही चिंतन करा आणि चिंतन करून हे श्रवण करा आणि श्रवण केलेलं मनन निधिध्यासन करा. आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहो आणि आपण द्रष्टा आणि साक्षी आहोत या सर्व कर्माचे. आणि आपलं हे कर्म नाही, देह आपल्याला साधन म्हणून दिलेला आहे आणि या साधनाच्या द्वारे सत्वगुण निर्माण होऊन भगवंताची भक्ती फक्त सत्वगुणानेच होते. दुसऱ्या रजगुणाने आणि तमगुणाने भगवंताची भक्ती होत नाही. आपल्याला व्यवहाराची आवड निर्माण होते आणि मग म्हणून आपण सत्वगुण निर्माण होण्यासाठी सतत भगवंताचं चिंतन करून सतत शास्त्र पाहून आपण असणारा आपला व्यवहार करत राहिलं पाहिजे. तर प्रक्रिया 8वी आहे. तरी आणखीन पुढे काहीतरी प्रश्न विचारतो शिष्य. शिष्य म्हणतोय आपण देहाची ही 25 तत्वे सांगितली तशी अन्यानेही तशीच सांगितलेली आहेत वा वेगळी सांगितलेली आहेत. म्हणजे 25 तत्व सांगितलेत का दुसऱ्याने काय आणखीन वेगळे सांगितलेत असं कुठं आहे का शास्त्रामध्ये वेदामध्ये? तर मायबापा हो, सगळे साधू संत ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, रामदास स्वामी, जेवढ्या साधू संतांनी ग्रंथ करून ठेवले तुम्हाला याच्यापेक्षा दुसरी काही माहिती भेटणार नाही. हीच माहिती तुम्ही दासबोध काढून बघा, तुम्हाला सर्व पंचीकरण झालेलं दिसेल, विचारसागर झालेला दिसेल. वेदाची भाषा सगळ्यांची एकच असेल. ज्ञानेश्वरी घ्या, एकनाथी भागवत घ्या, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यामध्ये बी हा सगळाच अभ्यास आहे. हेच एकनाथी भागवतामध्ये बी हाच अभ्यास आहे. म्हणजे मी सांगतो ते काही वेगळं सांगत नाही किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं वेगळं, एकनाथ महाराजांनी सांगितलं वेगळं असंही काही नाही, किंवा उपनिषदांनी वेगळं सांगितलं आणि दुसऱ्या एका महाराजांनी वेगळं साधू संतांनी सांगितलं, जे ओरिजिनल आहेत त्यांनी. पण आता याच्यामध्ये अभ्यास किती भरपूर आहे, तर 6 शास्त्र 18 पुराण आहेत. मग त्याच्यामध्ये कर्म करायचं म्हणलं की मग कर्माचा वेगळा विषय असतो. उपासना करायची म्हणलं तर उपासना वेगळी असते. आणि ज्ञान नावाची जी वस्तू आहे ती ज्ञान नावाची वस्तू तुम्हीच आहात आणि ती तुमच्याच जवळ आहे. त्या ज्ञानाने विचाराच्या द्वारे आपल्याला हे आत्मज्ञान होत असतं. म्हणून आत्मा नात्म विवेक, म्हणून अधिकाराच्या लक्षणामध्ये आत्मा नात्म विवेक पहिला आपल्याला सांगितला. आत्मा काय, तो एक सत्य आणि त्याच्यापेक्षा सगळं मिथ्य आहे किंवा अनिर्वचनीय आहे किंवा विवर्त आहे, हे आपल्या ध्यानामध्ये येत असतं. पुन्हा पुन्हा ह्याला बार बार पाहावंच लागतं. आणि आपल्याला संस्कार आहेत संसाराचे, म्हणजे जन्मायचं आणि मरायचं, जन्मायचं आणि मरायचं, अनंत कालापासून देहालाच मी म्हणत आलो. आणि म्हणून आपल्या पाठीमागे दुःख लागलेले आहेत. या दुःखाचा परिहार कसा करायचा आहे, तर आपल्याला हे आत्मचिंतन केल्यानं, भगवान परमात्माचं स्मरण केल्यानं दुःखाचा परिहार होतोच. 100% दुःखाचा परिहार होतो. पण जी काही सुखदुःखे होत असतात ते आपल्याला स्वीकारावी लागतात.
म्हणून गुरुजी म्हणतात वेदांत शास्त्रात अनेक ठिकाणी 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण, मन, बुद्धी अशी 17 मुख्य तत्वे सांगितलेली आहेत आणि याला सूक्ष्म देह असं म्हणतात. काही ठिकाणी मन बुद्धी ही एकच असे प्रतिपादनाने ती 16 तत्वे झाली. काही ठिकाणी 17 तत्वात चित्त अहंकार ही जरा सांगून 19 तत्वांचा हिशेब सांगितला, तर काही ठिकाणी अष्टपुरीतील 27 तत्वांचा देह बनला असे सांगितलेले आहे. म्हणजे सूक्ष्म देह किती तत्वांचा, तर कुणी 15 म्हणेल, कुणी 17 म्हणेल, कुणी 19 म्हणेल, कुणी 27 म्हणेल. जरी म्हणले तरी आपलं पंचीकरण जर आपल्याला क्लिअर चांगलं जर पाठ असेल, आपण अभ्यास केलेला असेल, तर कोण का असं म्हणलं ते आपल्याला कळून येतं. शिष्य म्हणतो या अष्टपुऱ्या कोणत्या? आता हे अष्टपुरीतील 27 तत्वांचा देह म्हणलं की मग अष्टपुरी शब्द नवीन येतो. मग हे अष्टपुरी म्हणजे काय ते आम्हाला सांगा म्हणतो शिष्य. त्यांची 27 तत्वे कोणती ते सांगा. मग आता हे 27 तत्व, आता बाकीचे आपल्याला 15 माहिती आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन बुद्धी हे 17 झाले. मन बुद्धी चित्त अहंकार घेतलं तर 19 झाले आणि 27 म्हणलं की अष्टपुऱ्या घ्यावं लागतात. अष्टपुऱ्या, आता हे अष्टपुऱ्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय हे पहिले पूर. पाऊस पडून तिकडं पूर आला का तुमच्याकडं, तर हे पूर वेगळा. पाऊस पडून पूर आला तो वेगळा. पण हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियाचा एक गट्टा केला आणि त्याला पूर असं नाव ठेवलेलं आहे. 5 ज्ञानेंद्रिय पहिले पूर, 5 कर्मेंद्रिय दुसरं पूर, 4 अंतकरणाचं तिसरं पूर आणि 5 प्राणाचे चौथे पूर आणि 5 महाभूतांचे 5वे पूर. आणि मग आता पुढं 5चे 25 झाले आणि अविद्या आणि काम कर्म ही 3, 6वे 7वे 8वे पूर. अविद्या काम आणि कर्म हे 3, 1 2 3 आहेत. अविद्या काम आणि कर्म हे 6वे 7वे 8वे पूर. तर अशा प्रकारचे हे 27 तत्वे होतात आणि म्हणून याला सूक्ष्म देह असं म्हणतात. तर शिष्य म्हणतो महाराज अशी तत्वांची वेगवेगळी निरूपणे आहेत, तर यातील मी कोणते खरे मानू? ध्यानात घ्या, कोणचे खरे मानून कोणचे खोटे मानू याच्याशी काही देणं घेणं नाही. आपल्याला आपल्या शरीरामध्ये कसं कार्य होतंय आणि कशा पद्धती होतं एवढं कळण्यासाठी सांगितलं नाही. याचे आपण साक्षी आहोत, याचे आपण द्रष्टा आहोत, आपण आत्मस्वरूपानं वेगळे आहोत, एवढं ध्यानात ठेवायचंय ज्यादा प्रमाणामध्ये. पण आपल्या मनाला प्रश्न पडला की हे कसं होत असन, मनातून कसं कर्म होत असन, बुद्धी कशी कार्यरत असन, चित्त कसं कार्य करीत असन, याच्यासाठी हा सगळा अभ्यास आहे. आपल्या मनाचे पडणारे प्रश्न ते सुटत असतात आणि आपल्याला जे शिष्याला जे प्रश्न येतात तेच प्रश्न आपल्याला उद्भवत असतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळावं याच्यासाठी त्यांनी पंचीकरण विस्तारानं लिहिलेलं आहे. शिष्य म्हणतो महाराज अशी तत्वांची वेगवेगळी निरूपणे आहेत, तर यातले मी कोणते खरे मानू? एकच देह असतात त्याचे तत्वे मात्र प्रत्येक जण 16, 17, 19, 27 असे सांगू लागला, तर त्यातील खरे कोणते? आता खरं कोणतं आणि खोटं कोणतं? तर कशामुळं 16 तत्व कशामुळं झाले? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण आणि अंतकरणाचा एकच भाग घेतला म्हणून 16 झाले. आता बघा खरं कोणतं आणि खोटं कोणतं, तर सगळंच खरं आहे. आता बघा याच्यामध्ये 5 झाले, ते 5चे म्हणजे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 प्राण 15 झाले आणि एक अंतकरण 16 झाले. आता कोणी कोणी काय केलं 16च म्हणले. आता 16चं मग एक जणांना काय केलं म्हणले मनन बुद्धी घ्या ना म्हणले अंतकरणाची, 17 झाले. कोणी काय म्हणले मन बुद्धी चित्त अहंकार बी घ्या कारण अंतकरणाचेच भाग आहेत ते, मग 19 झाले आणि हे अष्टपुऱ्या घेतल्या की 27 झाले. मग आता तुम्हाला खरं खोट्याचा काय प्रश्न आहे? कसे झाले वेगवेगळी ती त्याने आपल्याला समजून सांगितलं. गुरु म्हणतात किती प्रक्रिया किती तत्वे या पद्धती याला महत्व नाही. किती प्रक्रिया किती तत्वे याला महत्व नाही. महत्व आहे कशाला ते पहा, कोणत्याही प्रक्रियाने का होईना, पण आपल्याला आत्मा, आपण आत्मा आहोत, आपण असंग आहोत, आपण आजर आहोत, अमर आहोत, अक्रिय सच्चिदानंद स्वरूप आहोत. हा देह पंचमहाभूताचा आहे, देह म्हणजे आत्मा नाही हे समजले म्हणजे झाले. म्हणजे कशासाठी हे सांगायले की देह म्हणजे आत्मा नाही. आता बऱ्याच लोकांना, काही लोक म्हणतात तुमचा महाराज तर आपणच देव आहे म्हणतो. अरा त्यासारखं तर मग दुष्ट महाराज कोणीच नाही म्हणतेत. आम्ही त्यांचा अभ्यास नसतो ते मग देहालाच आत्मा म्हणतेत असा ते ग्रह करून घेतात. पण आपला देह म्हणजे आत्मा नाही हे ध्यानात ठेवा.
आणि आम्ही सुद्धा तुम्हाला तेच शिकवण्यासाठी पंचीकरण आणि विचारसागर शिकवतोय की देह म्हणजे आत्मा नाही. आणि जो महाराज म्हणतो की तो महाराज तर म्हणतो की आपणच देव आहेत. अहो आपणच देव आहेत म्हणजे आत्मा देव आहे. आपल्यामध्ये ह्या शरीराच्या साधनाच्या द्वारे आपल्याला देवानं बोलायला मुख दिलं, कान दिली ऐकायला, अंतःकरण दिलं समजायला, बुद्धी दिली निश्चय करायला आपल्याला. मग ह्या सगळ्याच्या विचारानं विवेकानं आत्मा हा देव आहे. आत्म्याला जन्म नाही, मरण नाही, आत्मा साक्षी द्रष्टा कुटस्थ असं जे काय आपल्याला साधू संत सांगतात ते आत्मस्वरूप आपण आहोत. हे ध्यानात येण्यासाठी हा सगळा अभ्यास आहे. आणि म्हणून मग आपण काही निरूपणकाराने कार्यकारण यांना एकरूप मानले, काहींनी वेगवेगळे मानले. त्यामुळे प्रत्येक निरूपणकाराच्या तत्वामध्ये फरक पडला. कोणी ती कमी जास्त सांगितले तरी काय दृश्य अनात्मरूप स्थूल जड आहेत. आत्मा हा सर्वांच्या पलीकडे असा आहे. देह नश्वर आहे, आत्मा शाश्वत आहे. म्हणून आत्म्याचाच विचार करावा. म्हणजे आपण काय केलं पाहिजे? आत्मस्वरूपाचाच विचार केला पाहिजे. आपण साक्षी द्रष्टा आहोत. तर आता आपण आपली नवी प्रक्रिया आपण उद्याच्याला घेऊ. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आता विश्वात्मके देवी येणे वागेज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसाय दान हे. जय कळांचे व्यंकटेशानो तया सत्कर्मी रती वाढो. भोता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरे जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांची लेतो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनाव्रत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलंचन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन लोके. भजे ज्वादे पुरके अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. द्रष्टा द्रष्ट विजय व्हावे, एक मने श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. तर सर्वांनी श्रवण केलेलं मनन करत जा. सर्वांनी श्रवण केलेलं मनन निध्यासन करत जा. पंचीकरण चांगलं लिहून घ्या. आणि ह्याच्या पाठीमागला तुम्ही अभ्यास जर नाही केला तर विचार सागर पुढे कळत नाही. म्हणून ध्यानात ठेवा, विचार सागर जर कळायचा असन, हे पंचीकरण कळालं की तुम्हाला विचार सागर कळायला सुरुवात होईल. नाहीतर मग विचार सागर पुन्हा कळत नाही बरं का. पुन्हा लय वाईट वाटतंय मग पुढे पुढे गेल्यावर. आपल्याला कळत नाही, आपल्याला समजाना, आपल्या ध्यानात येईना, मग आता आपण काय करावा वगैरे वगैरे आपल्याला असं वाटतं. मग तुम्ही ते ध्यानात घ्या की पंचीकरण आल्याशिवाय विचार सागर कळणार नाही. पंचीकरण चांगलं डोक्यात बसलं की विचार सागर तुम्हाला कळाला तर हे सगळा अभ्यास चालू राहू द्या. जय हरी, जय हरी. सगळ्यांना जय हरी, सगळ्यांना जय हरी.